नमस्कार मंडळी, तुम्ही अशी मेथी अंडा बुर्जी कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की बनवा. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक कढई घेतली, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. साध्या अंडा बुर्जीपेक्षा ही अंडा बुर्जी नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली अंडा बुर्जी कशी झाली किंवा तुम्हाला आवडली का? तेल गरम झाले. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान लाल कलरवरती होऊ द्यायचे. आणि मंडळी, हा व्हिडिओ खूप आधीचा आहे, एडिट करायचा राहून गेला होता. जिरे लाल झाले. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर मोठ्या आकाराचे 2 मी कांदे घेतलेत, त्याला बारीक चिरून घेतले. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा लाल रंगावरती तळून घ्यायचा, म्हणजेच फ्राय करून घ्यायचा. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा लाल रंगाचा झालाय. आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचा, भरपूर असा. लसूण घालताना जाडसर असा आपल्याला कुटून घ्यायचा आहे आणि तो घालायचा. यामध्ये आलं घालायचं नाही. याला पण आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचं. कांदा लसूण लाल झालाय. आता यामध्ये मध्यम आकाराचं एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालूया. त्याला नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता घालायची बारीक चिरलेली मेथी. तर इथे मी 1 गड्डी मेथी घेतली. जास्त काड्या घ्यायच्या नाही, कवळ्या काड्या असतील तर त्याच काड्या घ्यायच्या. आणि आता याला आपण परतून घेऊया. आणि मंडळी, मी मसाला बिझनेस चालू केला आहे. जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर आता इथे मेथी छान परतली. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे 1.5 चमचा, हळद घालायची 1/2 चमचा. आणि तुम्ही चवीसाठी ना यामध्ये हिरव्या मिरच्या 2 बारीक कट करून पण सुरुवातीला घालू शकता. आता तिखट घातल्यानंतर परतायचं आणि परतून झाल्यानंतर यामध्ये अंडे फोडून घालायचे. आता तुम्हाला बुर्जी किती अंड्याची करायची तेवढे अंडे यामध्ये घालून घ्यायचे. तर मी ही बुर्जी 6 अंड्यापासून करते. अंडे फोडून झालेत. आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला याला असंच फ्राय करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना शेअर करा. एक रेसिपीला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या विक्रम मसाल्याला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.